जय शिवराय भावांनो, हा आपला नेक्स्ट ब्लॉग बेबी फिशचा 4th डे. आज सकाळी उठल्या आज इतकं भारी गार वातावरण झालं, कूलरची गार हवा यायला लागली. त्याच्यामुळे बाहेर बघितलं तर पाऊस चालू होता. फुल डेंजर सीन. आज सकाळी सकाळी पाऊस कस काय आला काय माहित. फुल भारी थंड वातावरण झालं. आता सगळ्या रोडला पाणी 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 झाले. तर भावांनो, आपली गाडी आहे वॅगनर. त्याच्या साईडला आपलं गेट आहे, आपलं रोजच्या ब्लॉकचं. ते तुम्ही बघत असताना ब्लॅक कलरचं गेट, माशाचं ते जायचं. आज मासे खूप एन्जॉय करत होते, फुल खुश होते. आज मासे बघा कसे पावसात खेळू राहिले मासे डायरेक्ट पाण्यामध्ये. पिल्लांचा 4th डे. पिल्लं बी भारी चांगले ग्रो होऊ राहिलेत. आता बघा किती भारी खेळू राहिले. इकडून तिकडं एका पाठीमागं एक पळतात, खातात पितात, एन्जॉय करतात. ते पण त्यांची लाईफ. त्यांचं पाणी पण आता लई घाण झालं, ते पण साफ करून टाकतो ब्लॉक झाल्यानंतर. ब्लॉकमध्ये पण केलं असतं, पण ते ब्लॉक लय मोठं होतं, मग बघत नाही कोण. ब्लॅक फिश वाटतं असं पिल्लं देईन, पण आता काय माहिती देते की नाही. 2-4 दिवस हिला बाहेर काढून ठेवू. हिने जर पिल्लं दिले तर ठीक आहे, ना तर मग परत आज सोडून देऊ. मग आता काय, हिला बाहेर काढून ठेवलं का हिचा परत जीव जायचा तयार होतो. हे त्रास देतील, खात नाही काय नाही. मग त्याच्यापेक्षा परत पाण्यात सोडून दिलेलं बरं. हे पिल्लांसाठी परत तिचं मरण व्हायचं, त्याच्यामुळे नकोच. आपण आज देऊ टाकून. आता हिला जाऊ द्या, हे काय पिल्लं जाई ना लवकर. जर आज दिले तुम्हाला दाखवन. बघा किती पाणी स्वच्छ वगैरे, किती बारीक क्यूट मासे दिसू राहिले, किती मजा करू राहिले. खायला टाकले ते कसे खाऊ वगैरे राहिले. सगळे हेल्दी आपले फिश. काही गरज नाही त्यांना आता काही मेडिसिन वगैरेची, नाही तर त्यांना ते वॉर्म वगैरे खायला द्यावं लागतं. नाही तर हे सगळे हेल्दी, त्याच्या त्यांना काही गरज नाही आता खायला द्यायची असं काही. ब्लॉगमध्ये बोललो होतो मी तुम्हाला सेटअप दाखवून. अगं हा सेटअप आहे. हे सेटअपला कसं म्हणजे कसं, ती ग्रीन कलरची मॅट टाकल्यानंतर आहे ना, ती जाळी त्याच्यावरती फिश राहते. त्या खाली जर पिल्लं जर तिला दिले, त्या जाळीच्या खाली जातं म्हणजे ते पिल्लं खाता येतं तिला. ते पिल्लं खालीच राहतात नाही का, मग ती माशी खात नाही पिल्लं लय. असलं डेंजर पावसाचं वातावरण झालं आहे, त्याच्यामुळे आज त्या कांबळाच्या वरती ते परची टावा लागन. त्या दुसऱ्या बेबी फिशच्या जे बेबी टाकलेले त्याच्यावर बी टाकावं लागन परची. आणि परत अलीकडं ते आपण सेटअप केला त्याच्यासाठी पण आपल्याला त्याच्यावर परची टाकावं लागेल. कारण की आज लय पावसाचं वातावरण झालं. उगं पाऊस वगैरे आला जास्त तर पाणी ओव्हरफ्लो व्हायचं, एखादं पिल्लू बाहेर यायचं किंवा मग मासे बाहेर पडायचे पॉटमधून, असं काही नको आहे. त्याच्यामुळे आपण परशी टाकू. आता इथून चाललो, आता घरात जातो. आणि टाटा बाय बाय. सबस्क्राईब करायला विसरू नका.